तर मीरा भाईंदरमधील मिठागराची जमीन खासगी बिल्डरकडे गेल्याचं प्रकरण, सरकारची जमीन गिळंकृत करण्याचा 2 कंपन्यांकडून प्रयत्न असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. तर जमीन सरकारी मालकीची 254 एकर लीजवर दिली होती असं बावनकुळे यांनी म्हटलंय. एक कोणतरी माणूस येतो आणि कोर्ट त्याच्या बाजूला निर्णय देतो, त्यावेळेस सरकारची बाजू मांडणारी मंडळी कमी पडली. हे मॅनेज झाले असतील, त्याच्याकडून काही खाल्ले असतील म्हणून असे निर्णय येतात. त्यासाठी सरकारनं तातडीनं पाऊल उचललं पाहिजे. मी याचं सविस्तर माहिती गोळा करतोय. मी उद्या नागपूरला या संदर्भात प्रेस घेणार आहे आणि यामध्ये कोण दोषी आहेत हे सुद्धा मी जनतेपुढे मांडणार आहे. 999 वर्षाची लीज आहे आणि इंग्रजाच्या काळापासून लीज दिली होती. पण ही गोष्ट खरी आहे की महसूल संहितेप्रमाणे ही जमीन क्लास 2 आहे. उच्च न्यायालयाने हे जमीन मीरा साल्ट कंपनीच्या नावाने देण्याचा निर्णय केला आहे. लीजवर दिलेली जमीन ही कुठलीही मालक होऊ शकत नाही. उच्च न्यायालयाने वारंवार आम्ही त्या ठिकाणी मांडलं, पण आमचं म्हणणं ऐकलं नाही. आम्ही आता सुप्रीम कोर्टात जातो आहे.